शिवसेना महाराष्ट्रभर शाखा तिथे संविधान हा उपक्रम राबवणार आहे। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची ही संकल्पना आहे। मंगळवारी बाळासाहेब भवनातून उपक्रमाची सुरुवात होईल। या संदर्भात शिवसेना प्रदेश प्रवक्ते किरण सोनावणे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांनी। शिंदेंची शिवसेना महाराष्ट्रभर अनेक उपक्रम राबवत असते आणि अशामध्येच आता खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतनं अजून एक नवीन उपक्रम जो आहे तो राबवण्यात येणार आहे। अर्थातच मी शिवसेनेच्या बाळासाहेब भवन मुंबई या ठिकाणी आहे आणि शाखा तिथे संविधान असा एक नवा उपक्रम जो आहे तो शिवसेना पक्षातर्फे समोर घेण्यात येत आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता असं नियोजले आहे की महाराष्ट्रातील सर्व जिल्हे ज्या ज्या ठिकाणी शिवसेनेची शाखा आहे त्या ठिकाणी संविधान जे आहे ते अशा पद्धतीत लावण्यात येणार आहे। भारतीय संविधानाला या 26 नोव्हेंबरला 75 वर्ष पूर्ण होत आहेत। वास्तविकता जगाच्या दृष्टिकोनातून ही एक अभूतपूर्व अशी घटना आहे, कारण की जगातलं सगळ्यात मोठी लोकशाही असणारा भारत देश आहे आणि जगातलं सगळ्यात मोठं लिखित असं संविधान हे भारताचं आहे। बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान हे कोणी नाकारत नाही, जागतिक पातळीवरती झालेलं आहे। पण संविधानामध्ये जे 288 लोक होते, ज्याच्यामध्ये 10 महिलांचा समावेश होता संविधान बनवताना, इतकंच काय की संविधानाचं जे लिखाण केलं गेलं त्या लिखाण करणारे जे रायजादा म्हणून होते त्यांनी अक्षरलेखन करताना हिंदी आणि इंग्लिश अशा 2 प्रकारे लिहिलं आणि त्यांनी एक सुद्धा पैसा त्याचा घेतला नाही। 295 पानं, त्या 295 पानावरती भारतीय संस्कृतीची वेगवेगळी चित्र, मग त्यात रामायण असेल, महाभारत असेल, शिवकाल असेल, वेगवेगळ्या संस्कृतीची चित्र त्याच्यावर काढलेली होती। सिद्धांत उबाळे सोबत मी शुभम उमाळे, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।